आता पुढच्या रिपोर्टकडे। सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे कान टोचल्यानंतर आता संघाच्याच मुखपत्रातून राष्ट्रवादी सोबत केलेल्या घरोब्यावर जोरदार टीका केली आहे। त्यामुळे विरोधकांना भाजपला लक्ष करण्याची आयती संधी मिळाली आहे। आता भाजप संघाचं ऐकणार आणि दादांना सोडणार की युती आणखी घट्ट होणार, यावरचा हा विशेष रिपोर्ट। संघाच्या मुखपत्रातून भाजपला कानपिचक्या। भाजप संघाचं ऐकणार, दादांना सोडणार। भागवतांनंतर ऑर्गनायझरनं भाजपला सुनावलं। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवीन सरकार स्थापन झालं। मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी भाजपच्या अपयशाची चर्चा अद्याप सुरू आहे। यावर भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी भाजपला कानपिचक्याही दिल्या। हे कमी होतं की काय? संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकात भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत केलेल्या घरोब्यावर संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी भाजपच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा लेख लिहिलाय। काय म्हटलंय लेखात पाहूया। अनावश्यक राजकारणाचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आहे। अजित पवारांशी युती केल्यानं भाजपच्या ब्रँडला धक्का बसलाय। भाजप शिंदे गटाकडे पुरेसं बहुमत होतं, मग अजित पवारांना सोबत घेण्याची काय गरज होती? शरद पवारांच्या पक्षाला अंतर्गत कलहामुळे उतरती कळा लागली असतीच। भगव्या दहशतवादाचे आरोप करणाऱ्यांना पायघड्या का घालण्यात आल्या? 26/11 दहशतवादी हल्ल्याला संघाचं कटकारस्थान म्हणणारे सोबत का आले? या घटनांमुळे भाजपनं आपली किंमत कमी करून घेतली। यामुळे संघ स्वयंसेवकांची मन दुखावली आहेत। संघाच्या मुखपत्रात असे तिखट सवाल उपस्थित केल्यानंतर भाजपला डिवचण्यासाठी उद्धव ठाकरेंना आयतं कोलीत मिळालंय। त्यामुळे ठाकरेंनीही भागवतांचा सल्ला मोदी गांभीर्यानं घेणार का, असा खोचक सवाल केलाय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र संघातील वरिष्ठांच्या संमतीनंच भाजपसोबतच्या युतीचा निर्णय झाल्याचा दावा केलाय। ऑर्गनायझरनी खडे बोल सुनावलेले आहेत। देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत। तर असे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत? आमच्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारचा या अपयशाचा ठपका आमच्या पार्टीवर ठेवण्यात आलेला नाही। त्याची संपूर्ण चिकित्सा झालेली आहे। आपण त्याच्या संदर्भात माहिती घ्यायचा प्रयत्न करावा। मी त्यांच्या समन्वय समितीमध्ये काय चर्चा झाली हे सांगणं उचित नाही। भाजप अध्यक्ष नड्डांनी भाजपला संघाची गरज नसल्याचं विधान केलं होतं। त्यावरही रतन शारदांनी कटाक्ष टाकलाय। संघ आणि भाजप वेगवेगळे असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य भाजपचे मैदानावर काम करणारे कार्यकर्ते नाहीत। स्वयंसेवकांची मदत मागण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि नेते कुठेतरी कमी पडले, असा टोलाही त्यांनी लगावलाय। महाराष्ट्रात केलेला राजकीय चिखल आणि त्याचे निकालात उमटलेले पडसाद हा त्याचाच परिणाम आहे, असं सांगत संघाने मुखपत्रातून भाजपचे कान टोचले। आता आगामी विधानसभा निवडणुकीत तरी भाजप मातृसंस्था संघाचं ऐकणार का आणि संघाच्या दृष्टीने केलेल्या चुका सुधारणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।